भागामध्ये लासलगाव असेल, निफाड तालुका असेल, नाशिक जिल्ह्यामधले जे शेतकरी आहेत ते गेले 10-12 दिवसांपासून उपोषणाला बसले. पण उदाहरणच द्यायचं म्हणून झालं तर पाशा पटेल साहेबांच्या अध्यक्षतेखाली कांदा उत्पादकांसाठी एक समिती नेमली. गेल्या अनेक अधिवेशनांमध्ये मी सातत्याने ही भूमिका मांडतो आहे, परंतु आजपर्यंत त्या कांदा उत्पादक की अनेक वेळा टमाटे, कांदे आणि असे काही पिकं आहेत की ज्यांना विकायला बाजारपेठेत गेल्यानंतर बाजारपेठेमध्ये एवढा कमी भाव त्या ठिकाणी मिळतो. शेतकऱ्यांच्या मुलांसोबत लग्न करायला नवीन पिढीच्या मुली तयार नाहीत. आज गावामध्ये, ग्रामीण भागामध्ये असं बघायला मिळतं. बाजार भावामध्ये शेतकऱ्यांना कमी फायदा आणि व्यापाऱ्यांना जास्त फायदा होताना महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये आपण बघतो. जेवढी कमाई शेतकऱ्याची असते त्याच्यापेक्षा दुप्पट कमाई ही त्या त्या शेतीमालाला, शेतीच्या फळांना आणि धान्यांना विकणाऱ्या दलालांची आणि मध्यस्थी व्यापाऱ्यांची असते. आणि मुख्य व्यवसाय हा कृषी असल्यामुळे शेतकरी, शेती, शेतजमीन या सर्व गोष्टी महाराष्ट्रासाठी अत्यंत आवश्यक आणि महत्वाच्या ठरतात. सभापती महोदय, गेल्या 2-3 वर्षामध्ये शेतीचं वारंवार अतोनात नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे. महाराष्ट्रामधील शेतकरी हा पूर्णपणे अडचणीमध्ये आलेला आहे. सभापती महोदय, अतिवृष्टी असेल, पूर परिस्थिती असेल, गारपीट असेल आणि वारंवार पाणी पडल्यामुळे त्या पिकांचं, झाडांचं पूर्णपणे सडून नष्ट झाले याचा प्रकार असेल, झाडाला लागलेल्या शेंगांना पाणी लागल्यामुळे झाडाच्या शेंगांवरतीच कोंब फुटणे आणि ते पूर्ण पीक नष्ट होणे, अति मॉइश्चरमुळे त्याचा दर कमी येणे, असे अनेक प्रकारचे नुकसान गेल्या 2-4 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण बघितले. सभापती महोदय, मे महिन्यामध्येच अवकाळी पाऊस आल्यामुळे जो जमिनीचा पोत, नांगरणी करणे, जमीन ऊन आणि वाऱ्यामध्ये पिकासाठी पूर्वतयारी करणे, या सर्व गोष्टीवरती खऱ्या अर्थाने पाणी फिरलं आणि पेरणीची वेळ चुकली. पेरणी करत असताना पूर्वीच जास्त ओल जमिनीमध्ये असल्यामुळे अनेक बियाणे हे सडून नष्ट झाले. दुबार पेरणी केल्यानंतर अतिवृष्टीमध्ये देखील त्या ठिकाणी नुकसान काही वर्षामध्ये शेतीच्या क्षेत्रामध्ये झालेलं आहे. सभापती महोदय, वेगवेगळे व्हायरल आजार आणि वेगवेगळे कीटक आणि आळ्यांमुळे या महाराष्ट्रातील शेतात पिकणारा धान्य असेल, भाजीपाला असेल, फळ असेल, याचं मोठ्या प्रमाणात नुकसान काही वर्षामध्ये या ठिकाणी झालेलं आपण बघितलं. सभापती महोदय, वाढलेली महागाई, सर्व वस्तूचे वाढलेले दर आणि एकंदरीत अति महागाईमुळे सर्व काही अशक्य होत असताना शेतीच्या मालाला, शेतीच्या धान्याला, शेतीच्या फळाला, शेतीच्या भाजीपाल्याला पाहिजे तसा भाव बाजारपेठेमध्ये तिथे मिळत नाही. सभापती महोदय, मी आपणास ही गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो की ज्या पद्धतीने शेतकरी शेती पिकवत असतो, मग केळी असेल, गोबी असेल, आलू असेल, मोसंबी असेल, वेगवेगळे फळं असतील, सीताफळ असेल, सभापती महोदय, ज्या पद्धतीने त्या ठिकाणी खर्च याला लागतो आणि तो खर्च केल्यानंतर जेवढे कष्ट घेऊन त्याचं रक्षण करून त्याला वाढवलं जातं आणि अतिवृष्टीमुळे किंवा काही कारणामुळे नैसर्गिक आपत्ती येऊन ते जेव्हा पूर्ण नष्ट होतं तेव्हा त्या शेतकऱ्याची परिस्थिती काय असते याची कल्पना आपण करू शकत नाही. सभापती महोदय, ज्या पद्धतीने कष्ट करून अनेक प्रकारचे खर्च करून पीक हाताशी येण्याची जेव्हा वेळ येते किंवा फळं भाजीपाला मार्केटमध्ये नेण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा त्याचा पडलेला भाव
उदाहरण म्हणून सांगतो महोदय की अनेक वेळा टमाटे, कांदे आणि असे काही पिकं आहेत की ज्यांना विकायला बाजारपेठेत गेल्यानंतर बाजारपेठेमध्ये एवढा कमी भाव त्या ठिकाणी मिळतो, अक्षरशः ते ट्रान्सपोर्ट करून नेण्याचा खर्च निघत नाही आणि ज्या पोत्यांमध्ये ज्या ह्याच्यामध्ये ते वस्तू नेल्या जाते त्याची सुद्धा किंमत त्या ठिकाणी निघत नाही आणि पूर्ण ट्रकच्या ट्रक, ट्रॅक्टरच्या ट्रॅक्टर, बैलगाडीच्या बैलगाडी ते पूर्ण फेकून द्यावं लागतं आणि रिकाम्या हाताने बगर पैशाचं घरी यावं लागतं. अनेक वेळा या राज्यांमध्ये अशी परिस्थिती झाली की शेतकऱ्यांनी काबाड कष्ट करून एखादी गोष्ट त्या ठिकाणी विकसित केली, परंतु अचानक जसं कोरोनाचा व्हायरस पूर्ण जगाला परेशान करून गेलं तसे वेगवेगळे आजार या झाडांवरती, वृक्षांवरती, फळबागाच्या बागेवरती, पपईच्या बागेवरती, मोसंबीच्या बागेवरती त्या ठिकाणी आलेले आपण बघतो. हळदीचं पीक असेल ते एखाद्या व्हायरल प्रक्रियेमुळे त्याचे पानं सुकायला लागतात, पपईच्या बागा पूर्णच्या पूर्ण नष्ट होतात. अनेक वेळा असं झालेलं आहे की पूर्णपणे मोसंबीचं फळ त्या ठिकाणी तयार झालं आणि विक्रीला नेण्याच्या अगोदर त्याला डास लागून बागाच्या बागा पूर्ण फळ गळती होऊन त्या ठिकाणी ती फळबाग नष्ट झालेली या ठिकाणी आपण बघतो. सभापती महोदय, काही फळबागांना सुरुवातीला लावल्यानंतर 3-3 वर्ष, 4-4 वर्ष त्या ठिकाणी त्यांना डेव्हलप करायला वेळ लागतो, त्याच्यानंतर त्याची फळधारणा होते आणि मध्येच कुठे चुनखड सारखा प्रकार सापडल्यामुळे ते झाड मुळाला चुना लागल्यामुळे, कॅल्शियम लागल्यामुळे मधून उलट ते झाड जळून जातं आणि पूर्णच्या पूर्ण बाग त्या ठिकाणी ती जळते आणि शेतकऱ्याला कपाळाला हात लावून बसायची वेळ त्या ठिकाणी येते. सभापती महोदय, बाजार भावामध्ये शेतकऱ्यांना कमी फायदा आणि व्यापाऱ्यांना जास्त फायदा होताना महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये आपण बघतो. जेवढी कमाई शेतकऱ्याची असते त्याच्यापेक्षा दुप्पट कमाई ही त्या त्या शेतीमालाला, शेतीच्या फळांना आणि धान्यांना विकणाऱ्या दलालांची आणि मध्यस्थी व्यापाऱ्यांची असते. केवळ योग्य साहित्य आणि साधन सामुग्री नसल्यामुळे अनेकदा शेतीमाल हा दुय्यम दर्जाचा ठरतो आणि त्याची किंमत त्या ठिकाणी कमी होते. सभापती महोदय, शेती पिकवत असताना शेतकऱ्यांच्या मुलांसोबत लग्न करायला नवीन पिढीच्या मुली तयार नाहीत. आज गावामध्ये, ग्रामीण भागामध्ये असं बघायला मिळतं की शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून आणि नोकरीला नाही म्हणून अनेक तरुणांचे लग्न त्या ठिकाणी झालेले नाहीत. 30-30 वर्ष, 40-40 वर्षाचे टोळकेच्या टोळके गावखेड्यांमध्ये अविवाहित तरुणांचे त्या ठिकाणी दिसतात. मी विनंती करीन राज्य सरकारला की शेतकऱ्यांना काहीतरी आर्थिक स्रोत हा मजबूत पद्धतीचा त्या ठिकाणी निर्माण करून द्यावा, जेणेकरून त्या आधारावर त्यांचे भविष्यात लग्न होतील. शेतकऱ्यांच्या मुलांना आणि शेतकऱ्यांच्या मुलींना लग्नासाठी सुद्धा मोठं अनुदान पॅकेज या राज्य सरकारने देणं गरजेचं आहे. आणि म्हणून याची चर्चा करत असताना शेतकऱ्याच्या मूलभूत गरजांकडे देखील लक्ष देणं मला असं वाटतं तितकंच गरजेचं आहे. उदाहरणच द्यायचं म्हणून झालं तर पाशा पटेल साहेबांच्या अध्यक्षतेखाली कांदा उत्पादकांसाठी एक समिती नेमली. गेल्या अनेक अधिवेशनांमध्ये मी सातत्याने ही भूमिका मांडतो आहे, परंतु आजपर्यंत त्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समितीचं काय झालं याचं उत्तर सरकारने दिलेलं नाही, ही देखील वस्तुस्थिती आहे. आज कांद्याचं आपल्याला माहिती की अमेरिकेने जो करार आपण अमेरिकेसोबत ट्रेड डील जे केलेलं आहे त्याचा परिणाम असा झालाय की शेतकरी आंदोलनाला बसले. चांदवडच्या आमच्या भागामध्ये लासलगाव असेल, निफाड तालुका असेल, नाशिक जिल्ह्यामधले जे शेतकरी आहेत ते गेले 10-12 दिवसांपासून उपोषणाला बसले, पण सरकारचा कोणताही प्रतिनिधी अद्यापर्यंत त्या ठिकाणी गेलेला नाही.
आणि म्हणून हे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या म्हणजे अमेरिकेच्या कराराचा आपल्या शेतकऱ्यांवर इतका मोठा परिणाम होऊ शकतो, हे करार होण्यापूर्वी कोणाच्याही लक्षात येऊ नये हे देखील आपल्या सगळ्यांसाठी एक शोकांतिका आहे. आज त्या कराराच्या माध्यमातून काय फायदे तोटे राजकीय आंतरराष्ट्रीय राजकारणात झाले असतील मला माहित नाही, परंतु शेतकऱ्याचं मात्र मोठं नुकसान याच्यातून झालेलं आहे. आज इस्रायलमध्ये आपले पंतप्रधान मोदीजी गेलेले आहेत. इस्रायल आपल्याला माहिती की कमी पाण्यामध्ये कमी जागेमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीच्या बाबतीमध्ये प्रगत असं काम करणारी ही खऱ्या अर्थाने एक राष्ट्र आहे. त्या राष्ट्रामध्ये सी एन स्प्रे नावाच्या तंत्रज्ञानामुळे औषध फवारणी जी आहे ती 90% कमी झालेली आहे. असे काही तंत्रज्ञानाचा वापर पंतप्रधान मोदीजी जर येताना आपल्याकडे घेऊन आले तर निश्चितपणाने त्यांच्या खऱ्या अर्थाने इस्रायलच्या जाण्याचा फायदा होणार आहे. इस्रायलमध्ये फक्त आपण आंतरराष्ट्रीय संबंध सांभाळण्यासाठी जाणं आणि इस्रायलमधून काही तंत्रज्ञान आपल्या शेतकऱ्यासाठी घेऊन येणं हे देखील मला असं वाटतं की अत्यंत गरजेचं आहे. ज्या पद्धतीच्या अमेरिकेच्या कराराचं नुकसान हे आपल्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या शेतकऱ्यांना होणार आहे आणि ते इतकं मोठं नुकसान असणार आहे का न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचं नुकसान होण्याची देखील शक्यता आहे. आणि म्हणून राज्य शासनाने देखील त्याच्यावर तातडीने उपाययोजना करून काहीतरी दिलासा शेतकऱ्यांना देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आज सोलापूर जिल्ह्यामध्ये जनसमर्थ पोर्टलच्या माध्यमातून 1 तासात पीक विमा 1 तासात पीक कर्ज देण्याचा एक पायलट प्रोजेक्ट राज्य शासनाच्या वतीने करण्यात आला. त्याचं मी अभिनंदन करतो आणि स्वागत करतो.